नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सविस्तर बातमी पाहणारच आहोत. त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर अतिशय कमी वेळात चला पूर्ण बातमी काय आहे जाणून घेऊ. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे गेल्या 2-3 दिवसात. त्यासाठी बघा, देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी स्पष्ट केले होते की मागणी केली आहे 1400 कोटींची. ती मागणी जी केली होती ती आता मंजूर झाली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे सोडण्यात येणार आहेत. परंतु काही महिला अशा आहेत ज्यांना पैसे भेटणार नाही. तर त्या महिला कोण आहेत तर बघा, त्यांनी स्पष्ट केली आहे की ज्या महिलांनी किंवा असं ज्यांनी केवायसी केलेली नसेल त्या महिलांना पैसे भेटणार नाहीत. आणि त्याचबरोबर काही जणांनी असे 3-3, 4-4 फॉर्म भरले आहेत लाडक्या बहीण योजनेचे, तर त्यांना देखील पैसे भेटणार नाहीत. त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत. त्याचबरोबर बघा, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुम्हाला 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल आणि तुमच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्या जर घरात कोण सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. तर बघा, 22 तारीख ते 31 तारीख या दरम्यान सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे सोडण्यात येऊ शकतात. दाट शक्यता आहे, त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही. पैसे सर्वांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आधी काय रक्कम आली असेल तर आता पुढचा देखील हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. आणि ज्यांना आतापर्यंत 1ही रुपया आला नाही त्यांना देखील फॉर्म अप्रूव्ह असेल तर आधीचे पैसे जमा होणार आहेत.